हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. असंख्येय, ज्याचे ज्ञान करून घेण्यासाठी संख्या उपयोगी पडत नाही किंवा संख्या करता यावी अशी कोणत्याही प्रकारची नामरूपादी विविधता ज्याचे ठिकाणी नाही. मानवाने आपली बुद्धी लढवून ग्रहताऱ्यांची अंतरे मोजण्यासाठी प्रकाशवर्षे असे मोजमापाचे परिमाण शोधले आहे. 2-3 वर्षांपूर्वी आपल्या सूर्यापेक्षा 40 लाख पट मोठा तारा शास्त्रज्ञांना सापडला. या सगळ्या मोजमापाचे आपण कौतुक जरूर करूया, पण या मोजमापाद्वारे सामान्य माणसाला म्हणावा असा बोध होत नाही. मुंबई, न्यूयॉर्क, टोकियो, लंडन यासारख्या प्रचंड मोठ्या शहरांचे देखील काने कोपरे शोधण्यात मनुष्याला आयुष्य पुरत नाही. तिथे एवढ्या प्रचंड मोठ्या ब्रह्मांडाचा आवाका त्याच्या कसा लक्षात येणार? दृश्य विश्वाचे थोडेफार तरी मोजमाप मानवाने केले आहे, पण दृश्यांपलीकडे देखील कृष्णविवरे आहेत. त्यांचे मोजमाप कसे होणार? काही कृष्णविवरे तर एवढी मोठी आहेत की पृथ्वीसारखे अनेक ग्रह त्यात गडप होतील. एखादी गोष्ट दृश्य स्वरूपात आली की त्याचे मोजमाप करता येते. अर्जुनाला जेव्हा भगवंतांनी विश्वरूप दर्शन दाखवले ते बघून तो नुसता आश्चर्यचकित झाला एवढेच नव्हे तर भयभीत झाला आणि भगवंतांना म्हणाला की आपण आदी, मध्य आणि अंत नसलेले अनंत सामर्थ्याने युक्त आहात. हे भयंकर रूप धारण करणारे आपण कोण आहात? आपली ही करणी मला कळत नाही. आपल्याला हजारो वेळा वारंवार नमस्कार असो. वडील जसे पुत्राचे अपराध सहन करतात त्याप्रमाणे आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात. आपले टीसभर पोट, काहीच तारे, चंद्रासारखे ग्रह बघता येतील एवढी तोटकी दृष्टी, मर्यादित ताकद व पशुपक्ष्यांच्या तुलनेत तीव्र बुद्धिमत्ता एवढ्या सामग्रीसहित आपण त्या ब्रह्मांड नायकाला कसे जाणून घेऊ शकणार? प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर म्हणतात की मानवाला फक्त या सृष्टीचे 4% ज्ञान प्राप्त झाले आहे. उरलेले 96% किती अमर्याद, अमोज असेल याची कल्पनाही करवत नाही. या नामाच्या योगे आपण त्या ब्रह्मांड निर्मात्याला अत्यल्पच जाणू शकलो आहोत. हे जाणून आपण त्याच्यापुढे शरणागत होऊन त्याच्या कृपादृष्टीची याचना करूया. शरणागत होऊन त्याची मनोभावे प्रार्थना करूयात. हरिओम.